या सगळ्याविषयी बोलण्याकरता सचिन सावंत आपल्या सोबत काँग्रेसचे प्रवक्ते जोडले गेलेले आहेत. सचिनजी, काय पहिली प्रतिक्रिया आहे तुमची या सगळ्या मुद्द्यावर? आता चंद्रकांत पाटील यांनी देखील संवाद साधलेला होता. त्यांचं असं म्हणणं होतं की निश्चितच या सगळ्या संदर्भात गंभीर पावलं सरकारच्या वतीनं उचलली जातील आणि कडक कारवाई केली जाईल. बहुतांश वेळा आपण पाहतो की सरकारकडनं जे बोललं जातं ते बोलाचा भात आणि बोलाची कडी असते. कारण गोडसेवादी जे आहेत ते त्यांच्या विचारांना खतपाणी घालण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाकडनंच होत असतं. तिथेही बाहेरही गोडसेवादी काही आहेत आणि सरकारमध्येही काही बसलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या पद्धतीने ही विटंबना महात्मा गांधीजींची विटंबना कधी होऊ शकत नाही. त्यांचा विचार कधी त्या ठिकाणी त्याची विटंबना होऊ शकत नाही. ही देशाची विटंबना आहे खऱ्या अर्थानं, मान खाली गाडणारी घटना आहे. आणि हे जे लोक आहेत ते कोण आहेत आणि त्यांच्या विचारांना खाद्य कोण पुरवतं हे जनता आता ओळखते. प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये ज्या वेळेला पंतप्रधान इथं म्हणजे त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून काय बोललं जातं, कशा पद्धतीचे विचार केले जातात हे त्याला रोखत नाहीत. परंतु जगासमोर जाताना मात्र गांधीजींच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होतात. हे जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला हा जो विरोधाभास आहे हा तो भारतीय जनता पक्षाच्या करणी आणि कृतीमध्ये आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये त्याच्यावरती कारवाई निश्चित झाली पाहिजे. आमची अपेक्षा आहे की तात्काळ होईल, तेवढी तरी पोलीस प्रशासनाने काळजी घ्यावी. आणि मात्र ह्या लोकांना कोण खाद्य पुरवतं याचं आत्मचिंतन भाजपनं देखील करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या या एकंदरच धर्मांध विचारानं काय होतंय देशामध्ये हे याचं प्रतिरूप आहे. अगदी. सचिनजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आपण पाहतोय या सगळ्यावर आता सरकारच्या वतीनं लवकरात लवकर पावलं उचलावीत अशी मागणी आता काँग्रेसच्या वतीनं केली जाते. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा आता काँग्रेसनं दिलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा.